या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स, शहादा। शहाद्याची स्वप्नपूर्ती। प्रत्येक शहादेकराच्या मनात एक स्वप्न कित्येक वर्षापासून जिवंत होतं। एक आस होती, आपल्या शहरात आपल्या छत्रपतींचा, शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा असावा। ही फक्त एक इच्छा नव्हती, हा होता शहाद्याचा अभिमान, इथल्या मातीचा स्वाभिमान। आणि मग अभिजित दादांच्या एका घोषणेनं त्या करोडो शहादेकरांच्या इच्छेला, त्या स्वप्नाला जणू पंखच मिळाले। ते शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले, मन भारावली, प्रत्येकाला खात्री पटली, आता आपलं स्वप्न पूर्ण होणार। माझ्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या वतीने मी आपल्याला जाहीर आश्वासन देतो या सभेमध्ये की जी शिवस्मारकाची नियोजित जागा होती प्रवेशद्वाराजवळ, ती आम्ही पूर्ण करून दाखवणार। आमच्या पहिल्या कार्यक्रमात 100% पूर्ण करून दाखवणार। ही केवळ घोषणा नव्हती, तो एक हुंकार होता। त्या क्षणापासूनच एका यज्ञाला सुरुवात झाली। पुतळ्यासाठी 21 गुंठ जागा मिळाली, पण हे स्वप्न एकट्या दुकट्याचं नव्हतं, ते तमाम शहादेकरांचं होतं। मग काय, लोकांनीच पुढाकार घेतला। घरोघरी मनामनातून लोकवर्गणी गोळा झाली। ती फक्त वर्गणी नव्हती, तो होता अढळ विश्वास, ती होती शिवरायांच्या वरची श्रद्धेची ताकद। शहाद्यातील आणि पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी, जनतेने ही प्रक्रिया इतक्या पारदर्शकपणे पाहिली की मदतीचा ओघ सुरूच राहिला। प्रत्येकानं आपापल्या परीनं या स्वप्नपूर्तीसाठी खारीचा वाटा उचलला आणि अखेर तो सुवर्णक्षण जवळ आला। कांदिवली, मुंबईहून महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा शहाद्याच्या दिशेनं निघाला। हा प्रवास साधा नव्हता, जणू महाराज स्वतःच आपल्या प्रजेला भेटायला येत होते। मुंबई ते शहादा, रस्तोरस्ती, गावोगावी शिवप्रेमींनी आरती करून या भव्य रूपाचं स्वागत केलं। हजारो डोळे या प्रवासाचे साक्षीदार झाले आणि शहाद्याची माती पावन झाली। महाराजांचं शहरात आगमन झालं आणि जणू अख्खा शहादा रस्त्यावर उतरला। कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कुणाला कशाची शुद्ध नव्हती। सर्व जातपात विसरून एकाच रंगात शिवरायांच्या भक्तीत तल्लीन होऊन प्रत्येक जण त्या जल्लोषात सामील झाला होता। तो दिवस नव्हता, तो एक शिव उत्सव होता। शहाद्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस, स्वप्नपूर्तीचा दिवस। आज शिवरायांचा हा पुतळा शहादा शहराचा मानबिंदू आहे। येता जाता या पुतळ्याचं दर्शन होतं आणि शहादेकरांना एक वेगळीच ऊर्जा मिळते। प्रत्येक जण दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतो। हे सगळं का शक्य झालं? कारण अभिजित दादांनी आपल्या संघटन कौशल्यानं शहरातील आणि पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिकाला एका धाग्यात गुंफला। पुतळ्याच्या अनावरणावेळी कोणतंही राजकारण नाही, कोणताही गटतट नाही, फक्त आणि फक्त शिवभक्ती। सर्वांना सोबत घेऊन महाराजांच्या आदर्शांना कृतीतून केलेलं हे अभिवादन होतं। ज्याप्रमाणे महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र आणून स्वराज्याचं स्वप्न साकार केलं, त्याच आदर्शावर चालत हा भगीरथ प्रयत्न साकारण्यात आला। आता हाच आदर्श घेऊन, हाच एकोपा जपत भविष्यात जनता विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहूया। जेव्हा मन एक होता तेव्हा अशक्य काहीच नसतं, हे आपण दाखवून दिलं। हीच एकजूट,
हाच विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण. जय भवानी, जय शिवाजी. भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी.